अमरावती शहरात शनिवारी व्हॅलेंटाईन्स डेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले पाहायला मिळाले. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाईन्स डेचा विरोध करत शहरातील ऑक्सिजन पार्क परिसरात धाव घेतली. पुलवामा हल्ल्याचा काळा दिवस असताना पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रसार मान्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. सविस्तर माहितीनुसार 14 फेब्रुवारी देशासाठी शोकाचा दिवस म्हणून ओळखला जाणारा दिवस. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीला अभिवादन करत काही संघटनांकडून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यास विरोध दर्शवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील ऑक्सिजन पार्क परिसरात बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. 14 फेब्रुवारी हा पुलवामा हल्ल्याचा काळा दिवस आहे, त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधाणुकरण थांबावे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. जय श्री राम। मैं त्रिदेव डेंडोल, बजरंग दल महानगर संयोजक अमरावती। पुलवामा में हुए आतंकवादी हमले के अंदर शहीद हुए सैनिकों को भावपूर्ण श्रद्धांजलि पहले तो। आज के 14 तारीख को वैलेंटाइन डे के दिन विश्व हिंदू परिषद बजरंग दल की ओर से पूरे अमरावती शहर में कैफे व गार्डन में जहाँ जहाँ कपल्स आ रहे उन पे निगरानी रखते हुए पूरा बजरंग दल की टीम के साथ में आज हम ऑक्सीजन पार्क में आकर यहाँ की निगरानी के तौर पर निरीक्षण किए, विरोध किया, वैलेंटाइन डे का विरोध करते हैं। जय श्री राम। परिसरात संभाव्य तणाव लक्षात घेता महिला सेलच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे या आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला की कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. ऑक्सिजन पार्क आणि शहरातील इतर बाग, निर्जळ स्थळे येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. ठिकठिकाणी दामिनी पथक सज्ज ठेवण्यात आले असून कोणत्याही अश्लील किंवा बेकायदेशीर कृत्यावर पोलिसांची करडी नजर आहे. दरम्यान नागरिकांनीही शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपण बंदोबस्त वगैरे व्यवस्थित लावलेला आहे. दामिनी पथकच्या मार्फत आपण पेट्रोलिंग करतोय. पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने सुद्धा आपण बंदोबस्त लावला आहे. मला सर्वांना फक्त हेच सांगायचं आहे की व्हॅलेंटाईन डे आपण या गोष्टीचा विचार करत असताना कुठेही अश्लीलता तिथे येऊ नये. आपण प्रेमाचं प्रदर्शन करा किंवा जे काही आहे युवा पिढीला आपण ते त्यांना तो अधिकार आहे, पण कुठेही अल्पवयीन मुलांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता कामा नये. 18च्या आतील मुलींना मला हे सांगायचं आहे की तुम्ही तिथे इन्व्हॉल्व्ह होऊ नका. दुसरं असं आहे की पब्लिक प्लेस मध्ये असतील तर त्याची तुम्हाला थोडीशी गरिमा मेंटेन करावी लागेल. तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चुकीचे बर्ताव असेल किंवा अश्लील चाळे असेल फॉर दॅट सेक की ते तुम्हाला करता येणार नाही. तो कायदेशीर गुन्हा ठरतो. त्यामुळे तुम्ही आणि मला बाकी लोकांना पण हे सांगायचं आहे किंवा जे या गोष्टीला विरोधही करत असतील तर एक आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, त्या अनुषंगाने आपण त्यांना अभिव्यक्त होऊ द्यावं लागेल. पण ऑफकोर्स अश्लील चाळे करताना सार्वजनिक ठिकाणी जर मिळून आले तर त्यांच्यावर कारवाई आपण करणार आहे. ज्या महिला सेल अंतर्गत दामिनी आहेत आणि त्या पेट्रोलिंग सतत करत आहेत, जिथे कुठे अशा पद्धतीचे जर प्रकार घडून येत असतील की बाई एखाद्या गार्डन मध्ये असेल किंवा मालटेकडीवर किंवा इतर कुठेही निर्जन स्थळी या मुलं मुली मिळून जर अश्लील चाळे जर त्यांचा जर करण्याचा विचार असेल तर त्यांना आपण टोकणार आहे, त्यांना आपण हुसकावून लावणार आहे आणि त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. दामिनी ज्या 2 व्हीलर वरती 10 आपल्या गाड्या आहेत, 2 व्हीलर गाड्या दामिनी त्यावर पेट्रोलिंग करतात. पोलीस स्टेशन आपले 5 जे महत्वाचे पोलीस स्टेशन आहेत तर त्या परिसरात कंटिन्युअस पेट्रोलिंग आहे. त्यानंतर एक सेकंड दामिनी व्हॅन आहे आपल्याकडे गुलाबी कलरची, ती पण सतत पेट्रोलिंग मध्ये असते आणि त्या जिथे गर्दीची ठिकाण आहे तिथे आहेत किंवा चिडीमारी जरी काही मुलं करत असतील किंवा एकतर्फी प्रेमातून जर काही मुलांचा करण्याचा जर विषय असेल तर त्या सर्व ठिकाणी आपण त्यांना आळा घालण्याचा, प्रतिबंध करण्याचा प्रयत्न आजच्या दिवशी करणार आहे.